बस खाली पडशील, इकडे आहे, जाऊ नको तिकडं. जावा जावा, बाय, जावा जावा. अनु बघा बाहेरच बसली, आत जाईनच. मुलं सगळी आत आहेत शाळेत. अक्षू जाईना, ते अनु जाईना आत. तिथेच लागले खेळायला. बिस्किट दिलं, खायला लागली अनु. आता बसणार ना. कोण दिली अनुला? अनुला बिस्किट. बसणार ना आता. अनु काय बसना झाले, रडायला लागले काय नाही. तर दही भात साखर पाणी घेऊन चाललोय आम्ही देवाला. आणि आता नारळ आणि अगरबत्ती बाहेर घेणार आहे. अगरबत्ती संपली, आता विकत नारळ घेताना तिथंच अगरबत्ती घ्यायचा. आणि आमच्यात ना दही भाताचाच असतो नैवेद्य. तर लक्ष्मी यायला मरी यायला जाऊन येणार आहे आता. चला पाणी. ही पिशवी नारळाचं घ्यायला, ह्या पिशवीतनं नारळ घ्यायचं. यात चमचा घेतलाय ग. ही खराब होते ना परत नारळाच्या पाण्याने पिशवी. प्लास्टिक पिशवी घेतल्या नारळ फोडलेलं ठेवायला. चला चला आता उठा. चला कुलूप घ्या. चला. तर गेटला पण लावायला लागतंय, वेळ लागेल यायला. त्यामुळे गेटला कुलूप, दाराला कुलूप येत. आणि ऊन बघा कसलं ऊन पडले. अनुला शाळेतनं घेऊन आले, नंतर मी जेवण केलं. अजून कांदा बाकीचे पडलेत. ही बघा आली पिशवी घेऊन. इथे आम्ही ना भर उन्हातच चाललो होतो देवाला. आणि इतक्या उन्हात गेलो होतो तरी सुद्धा ना तिथे खूप अशी गर्दी होती. आणि ह्यांनी मी आणि अनु गाडीवर आम्ही देवाला गेलो. नारळ अगरबत्ती वगैरे घेतल्यानंतर मग मंदिरात गेलो. मग अनु बघा शाळेत ना आल्यापासून झोपलीये, जरा खेळली. आणि आम्ही देवाला जाऊन आलो, ती झोपली अजून उठा ना. आता कपडे स्टँड इकडे घेतला. अगदी थोडा पाऊस आला, स्टँड घेतली इकडं. गाडी पण लावल्या चार्जिंगला. आणि स्टँड ना तिकडे ठेवावं. आज कपडे पण उशिरा धुतली ना. ह्याला जाऊन आले मी देवाला, ते लक्ष्मीला वगैरे. तिथं काही व्हिडिओ केला नाही, गर्दी पण इतकी होती ना. आणि बघा पक्षी कसले आले ते. थोडा पाऊस येऊन गेला. इतकं गरम झालं तर दुपारी. थोडासा आला आणि गेला पाऊस. सकाळी रांगोळी काढलेली दाखवली पण नाही मी आज, घाई. आणि बाहेरच्या इकडं लिहिलेलं बघा किती फुलं आलेत. आणि याला गाय सारखं खायला लागल्या तरी पण आलेत फुलं. आता इथलं गवत काढायचं आहे. सुट्टी दिवशी आता काढावं, म्हणजे निवांत असते ना सुट्टी दिवशी. स्वयंपाक की उशिरा झाला तर चालतो. उरी बघा कशा लागल्यात खेळायला सायकल. आज शाळा नव्हती होय का? गेली नाही? सुट्टी कशाची?
होय. तर ह्या पूर घरात होत्या आज, तरी मी म्हणलं आज या घरात कशा काय, आता त्यांची वेगळी शाळा आहे आणि अक्षूची वेगळी शाळा आहे ना, त्यांना सुट्टी होती वाटतं. तरी मी म्हणते आज कशाची काही नाही, पण आज सुट्टी कशाची. तर काहीच तर असेल, त्यामुळे शिक्षक गेले असतील कुठंतरी, त्यामुळे सोलापूरला गेले म्हणले ना. आणि इकडं टाकते आता ही साडी. काय झालं, उशिरा कपडे धुतले की वाढत नाहीत, मग असं होतं. आज पण शाळेत बसले किती उशीर जाऊन, आणि परत देवाला गेली ना, लक्ष्मीला मगमेला ती, त्यामुळे कामं माझी बरीच वेळ झाला. परत येऊन जरा बसले, मग कामं बाकीची नाही. आता पोहे करायचे, तर कढीपत्ता घेते मी. कढीपत्ता पण घ्यायचाच होता आणि घेतला कढीपत्ता. उंच वरती गेले. पोहे करायचे, कढीपत्ता आणला, कोथिंबीर, मिरच्या, कांदा चिरलाय. पोहे भिजवायचे अजून, पोहे भिजवायचे मग करायचे. आणि चावीतनं पाणीच टिपकाय लागले, बरेच दिवस झालं, म्हणून यांनी घरच्या घरी आता चालू आहे, होतंय का नीट बघायचं. झालं तर झालं, त्यातनं असं थेंब थेंब ना पाणीच यायला लागले, सारखं टिपकते, म्हणून चाललंय दुरुस्त करायचं. आपले देव बघा किती छान दिसतंय, प्रसन्न वाटते ना, दिवे वगैरे लावले की. करायला लागले आता. तर थोडेसे कोथिंबीर पण घातले, कांदा मिरची, आणि फोडणीत ना कोथिंबीर थोडे घातले. पोहे तर भिजवून ठेवले. बघा हे काय सांडून ठेवलं सगळं, ते चावी दुरुस्त करायला मी सगळं काढलं होतं. तुम्ही पण फ्रीजवर ठेवलंय, सगळं पाडून ठेवलं अक्षून. इकडं पण आलेत बघ सगळे नट. आणू इकडं आलेत. हा भरती आणू आत्ताच उठली, पोहे खायचे तर म्हणल्यावर. सगळं सांडून ठेवलं. हो इकडं पण पडलंय. कपडे बघा आज सगळे अजून ओलीचे आहेत कपडे. स्टँड आता इकडे ठेवले. काय आणू आणू आले इथं बरं का. पाय पुसणं खाली पडलंय की. होय आणू तू जेवली ना. भांड्याचं इथं बघा ढिगारा केवढा झालाय घासून आत्ताच. किचन कट्टा पण आवरला मी सगळा. छोले भिजत घातले बघा उद्याच्या भाजीला, आणि आता भिजत घातले म्हणजे पटकन उद्या सकाळी ना कुकरला शिजतात. कुकरला शिजवून घेऊन फोडणी टाकायची, नाही तर मग आता उद्या कसं करायचं ते. तर म्हणलं काहीतरी वेगळं भाजी करायची म्हणून, आणि भाजीला पण काय नव्हतं म्हणलं छोले घालावे भिजत. आता घातलेत भिजत मी, आणि अगदी कोमट पाणी केले. कोमट पाण्यात घातले तर आता झाकून ठेवायचं, तर सकाळपर्यंत ना चांगले भिजतात. आणि दुपारी नारळ फोडले होते ना, 3 नारळ फोडले होते मरीमाईला, लक्ष्मीला आणि म्हसोबाला. 3 नारळ फोडले आज, आणि दुपारी गेलो होतो आम्ही. नंतर मग आणू आल्या आल्या झोपली आहे ना, आले झोपली आहे ना, होय ना आणू. अरे शाळेत जाणार तू. काय काय केलं शाळेत जाऊन. एकटी
का? का एकटी बसणार नाही आणि रडणार का? रडणार पण आणि एकटी बसणार का? मग कुणाला घेऊन बसायचं? आणि 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 कोण कोण बसायचं? आणि तू मगाशी म्हणलीस की मला मी नाही रडत, पक्का प्रॉमिस, रडणार नाही मी. इकडे तोंड कर माझ्याकडे, इकडे बघ. म्हणली की मगाशी तू पक्का प्रॉमिस, मी नाही रडत, मी बसणारच आहे. काय करणार आहे मग? आज सकाळी तर आणू ना शाळेत जाऊपर्यंत एवढी घाई लावली होती की शाळेत जाणार म्हणून. आणि शाळेत गेल्यावर अजिबात बसली नाही. इतकी माझी फटफजी ती अक्षरशः तिनं करून ठेवली. म्हणजे ना मी असं आत तिला बसवून येऊन बाहेर थांबायचे की रडत बाहेर यायची, परत मी आतनीचे आत बसवायचे, परत रडत बाहेर यायचे, आहे की नाही. आणि घरातनं जाताना मात्र म्हणली की चल 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 चल, घाई केली. मला वाटलं आज बसते काय की, पण नाही, रडून रडून नुसता दंगा, आहे की नाही. मॅडमने काय काय शिकवलं तर काय शिकवलं नाही. बिस्किट तेवढं दिले शाळेत तेवढं खाल्लं आणि एवढी रडायला लागली ते ना. उद्या जाणार ना? उद्या नाही ना रडणार? बसणार नाही एकटी? नाही एकटी बसणार नाही उद्या पण म्हणून सांगायला लागले. तर असू दे, चालायचं आता. ही रोजच किती दिवस आता करायचे, आता दमवायचे मला काय माहिती. माझं सगळे काम त्यामुळे लेट 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 व्हायला लागले. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.